पुण्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलाय आणि यामुळे खडकवासलातून आता विसर्ग सुरू आहे। भिडे पूल सुद्धा पाण्याखाली गेलाय। पुणे शहरातल्या मध्यवर्ती भागासह उपनगरात सुद्धा जोरदार पाऊस सुरू आहे। पहाटे विश्रांती घेतलेल्या या पावसानं आता पुन्हा एकदा हजेरी लावली आहे। त्यामुळे पुण्यातील घाट माथ्यावर न जाण्याचे आदेश आता प्रशासनाने दिले। पुण्यामध्ये सर्वत्र सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आला। पुणे शहरात आज सकाळपासूनच पावसाने जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केलेली आहे। पुणे शहरातील मध्यवर्ती भागात संततधार तर उपनगरात मुसळधार पावसाने सकाळपासूनच हजेरी लावलेली। मी सध्या पुण्यातील भिडे पुलावर आहे, जो पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। खडकवासला धरणातून तब्बल 27,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग जो आहे तो सध्या सुरू असल्यामुळे परिणामी या सगळा भिडे पूल जो आहे तो पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। नदीलगतचे सगळे रस्ते जे आहेत ते वाहतुकीसाठी गेल्या 2 दिवसांपासून बंद आहेत, ते आज देखील बंद ठेवण्यात आलेले आहेत। रविवारचा सकाळ असल्यामुळे या ठिकाणी रहदारी जी आहे ती कमी देखील झालेली असली तरी सुद्धा पाण्याचा प्रवाह जो आपल्याला खडकवासला धरणातून पाहायला मिळतोय तो काहीसा वाढलेलाचं चित्र जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतंय। कॅमेरामन आदर्श खटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।